मी दुसऱ्याच्या सांगण्याने, मी माझ्या विचाराने, माझ्या बुद्धिमत्तेच्यानुसार मी माझ्या श्री गुरुवरती विश्वास ठेवतो. विवेकावरी ते सांगितले, विवेक म्हणजे ज्ञान. ज्ञानोबा जेव्हा सांगतात ना, हा भावार्थ दीपिकेचा ग्रंथ मी लिहितोय, मी ग्रंथ सांगतोय, सच्चिदानंद बाबा लिहित आहेत. हा ग्रंथ सांगत असताना माझं सामर्थ्य नाही ग्रंथ सांगण्याचं. मी नाही सांगू शकत ग्रंथ, परंतु माझ्या समोर बसलेले ज्यांची माझ्यावरती कृपा आहे ते माझे श्री गुरु समोर आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज प्रसंगही तसाच आहे. ज्यांची आमच्यावरती नितांत कृपा आहे, प्रेम आहे. प्रेम म्हणजेच कृपा, प्रेम म्हणजेच आशीर्वाद. ज्येष्ठांनी प्रेम करणं म्हणजे आशीर्वाद. आम्ही ज्ञानोबांच्या नदीमध्ये वास्तव्य करतो. बाबा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला वास्तव्य करतात. बाबांचं वास्तव्य निवृत्तीनाथांच्या ठिकाणी आहे. आमचं वास्तव्य ज्ञानोबांच्या भूमीमध्ये आहे. आणि मग अधिकार गाडीने जसं ज्ञानोबांना निवृत्तीदादा सांगताय, ज्ञानेश्वरा, ज्ञानोबाया, माऊली तुम्ही बोला, तुम्ही सांगा ज्ञानेश्वरी, हे लोकलेलं ज्ञान या जगताला सांगा. आणि तोच भावाच्या ठिकाणी बाबांनी अधिकारवाल्यांनी सांगावं, तुम्ही बोला. आणि म्हणून जो भाव आहे, ज्ञानोबा जेव्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात, हो म्हणजे अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, इथपासून येणेवरे ज्ञानदेव सुखिया इथपर्यंत समग्र ज्ञानेश्वरीचं चिंतन. आणि त्या चिंतनामध्ये जेव्हा भगवान परमात्म्याचं बोलणं आहे, जेव्हा अर्जुनाचं बोलणं आहे, संजयाचं बोलणं आहे, धृतराष्ट्राचं बोलणं, प्रामुख्याने श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4 माणसं बोललेली आहेत. सर्वप्रथम धृतराष्ट्राने म्हणावं, अरे संजया, त्या कुरुक्षेत्रावरती युद्ध आहे आणि त्या युद्धाला गेलेले पांडव आणि माझे पुत्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्सवमामका पांडवाचे किमकुर्वत, काय करतायत रे संजया? हा पहिला प्रश्न धृतराष्ट्राने संजयाला विचारला. आणि मग संजयाने बोलायला सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा, पहिल्या अध्यायामध्ये तर अर्जुनाने भगवान परमात्म्याला सांगितलं, सेनयोर्भयोर्मध्ये रथम स्थापयता अच्युतम, हे माधवा हे अच्युता, हा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये दोन्ही तारा माझी घेऊन हे ज्ञानोबाचे शब्द आहेत. आणि तिथं दोन्ही जणांच्या मध्ये घेऊन जातात. आणि तिथं पाहिल्याच्या नंतर अर्जुनाने 21 वेळा भगवान परमात्म्याला पूर्ण गीतेमध्ये अर्जुन 21 वेळा भगवान परमात्म्याला आणि 27 वेळा भगवान परमात्मा अर्जुनाला बोलला. आणि हा सगळा चिंतनाचा विषय जेव्हा ज्ञानोबाई वर्णन करतात, जेव्हा सांगतात ना, तेव्हा भगवान श्री निवृत्तीनाथाचं
ज्ञानोबाईंनी वर्णन करावं. प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तुबळा अर्पित सेवती. प्रभो, हे देवा, हे भगवंता, तुम्ही बोलवताय म्हणून मी बोलवतोय. आणि मग निवृत्ती दादाने म्हणावे ज्ञाना, आता हे तुझं जे स्तुतीपरक बोलणं आहे ना, अवधारी, हे थांबव, हे बोलणं, हे न लगे बोलावे, हे बोलू नकोस. माझी स्तुती, माझा मोठेपणा ज्ञानेश्वरी तू सांगतोय, प्रवचन तू करतोय ना, त्या गीतेवरती बोल. माझी स्तुती का करतो, माझ्याविषयी नको सांगू. आजही तोच प्रसंग या ठिकाणी. बाबांच्या बाबतीत आपण फार काय सांगावं, बाबांना नाही आवडत ते. त्यांच्याविषयी सांगितलेलं, त्यांची पूर्वी सांगितलेली बाबांना आवडत नाही. परंतु बाबा हा मोठेपणा नाही, ही वस्तुस्थिती आहे. बाबांचं वारीमय जीवन आम्ही अनुभवलेलं आहे. वारीमध्ये असताना इतकी खडतर वारी करतात की त्या वारीला दृष्ट लागू नये एवढी वारी करतात. आणि आम्ही तो प्रयत्न करतो की बाबांच्या त्या पाऊल गुणांवरती आम्हाला कुठेतरी पाऊल ठेवता यावं. त्या मार्गावरती आम्ही काहीतरी आचरण करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करावा. जसं ज्ञानोबाया म्हणतात ना, एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. आणि बाबा तुम्ही साधना आमच्यासाठी करताय, हे आम्हाला फार शिकायला मिळतं. आणि म्हणून ज्ञानोबायांनी जो निवृत्तीनाथाचा मोठेपणा सांगितला, निवृत्तीनाथाने म्हटले, अरे तू का बोलतो, माझ्याविषयी का सांगतो, माझ्याविषयी नको सांगतो. ज्ञानोबाई म्हटले, नाही, मी तुमच्याविषयी सांगत नाही. तुमच्याविषयी मी सांगितलं की मला ज्ञानेश्वरी पुढे कशी सांगायची याचं बळ मिळतं. तुमची कृपा मला प्राप्त होते आणि त्यामुळे मग मी ज्ञानेश्वरीवर बोलू शकतो. आणि म्हणून मी आज तुमच्या संबंधाने बोललो ना बाबा, मलाही त्याच्यामध्ये फार आनंद होतो. आणि म्हणून पुढे ज्ञानोबाईंनी कृपा करते ना, म्हणजे संत चरणाचे रजतकण होण्याची आपण जी आशा करतो तो हा भाव आहे. आणि म्हणून ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरीचं जे चिंतन केलं ना, ते फार अलौकिक आहे, फार विशेष आहे. या ग्रंथाला ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, ग्रंथांमध्ये श्रेष्ठ असलेला ग्रंथ. फार काही नाही करावं लागणार. ज्ञानेश्वरीचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी फार नाही काय करावं. एक तरी ओवी अनुभवावी, फार नका काही करू. ज्ञानेश्वरीची एक ओवी आपलं जीवन बदलून टाकते. एक ओवी. अशा ज्ञानोबांनी 9000 ओव्या लिहिलेल्या आहेत. एवढ्या 9000 ओव्यांची आवश्यकता नाही, एक ओवी पुरेशी आहे. एक ओवी, सोप्यातली सोपी कुठलीही ओवी घ्या, तुम्हाला आवडेल, सुचेल, रुचेल अशी ओवी घ्या. आणि त्या एका ओवीच्या नियमाने जर आपण जीवन जगलो ना, तर जीवन पूर्ण होईल. पूर्ण उदाहरण सांगेन मी आपल्याला. भारत देशामध्ये महात्मा त्या व्यक्तीला म्हटलं गेलं, त्या व्यक्तीला बापू म्हणून संबोधलं गेलं. त्या बापूंनी आपल्या जीवनामध्ये एक तत्व स्वीकारलं होतं. एक, फार नाही काही केलं त्यांनी.
अहिंसा, हिंसा नाही करायची. एक गुण पाळला, एक सत्व गुण घेतला, एक चांगला गुण घेतला. आज भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्याला संबोधतात महात्मा गांधी. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. क्रांतीचं एक द्वैत, बलिदान द्या. एक तत्व स्वीकारलं, एक तत्व. आजही सुभाषचंद्र बोसांचं नाव आपण घेतो. असे अनेक पुरावे, अनेक दाखले आपल्याला देता येतील. त्यासाठी ज्ञानेश्वरीचा आधार आपल्याला फार पूरक आहे. आणि ही क्रांती, हे श्रेष्ठत्व, हा मोठेपणा, हे विशाल अंतःकरण अन्य कोणाचं नाही. हे वैभव, ही क्रांती महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रातल्या एका 16 वर्षाच्या युवकाने ही क्रांती केली. माझा भारताचा एक युवक शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाऊन माझा धर्मग्रंथ कसा श्रेष्ठ आहे हे त्याने सिद्ध केले. तेच माझ्या ज्ञानोबरायांनी, आपल्या मराठवाड्याचे भूषण महाराज ज्ञानोबराय खरे मूळचे आपेगावचे. त्यांचे पूर्वज आपेगाव, पैठण, संभाजीनगर तोच परिसर आहे आपला. यांनी जगताला गवसणी घातली. जगताचे हित व्हावं, येणे वैज्ञान देव, आता विश्वात्मके देव. पसाईला हे तुमच्या माझ्यासाठी. ज्ञानोबरायांनी फार बारकाव्याने ज्ञानेश्वरी सांगितली, फार बारकाव्याने. एवढा प्रगल्भ विचार आहे ना ज्ञानेश्वरीमध्ये. ती ज्ञानेश्वरी समजणं, तिचा संचय करणं, तिचं ज्ञान साठवणं हे सोपं नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि म्हणजे वाघिणीचं दूध तुम्ही असं कशाने नाही ठेवू शकत. ते दूध ठेवण्यासाठी भांड सोन्याचं लागतं. जे पात्र आहे ना ते सोन्याचं लागतं. अन्य भांड्याला वाघिणीचं दूध छेद करतं, छिद्र पाडून निघून जातं. आपल्याला ज्ञानेश्वरी कळायची, ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे. त्यासाठी आपली बुद्धी आपल्या श्रीगुरूंच्या कृपेने ती परिपूर्णतेला, पूर्णत्वावस्थेला असली पाहिजे. अशाच बुद्धीमध्ये ती ज्ञानेश्वरी आपण साचवू शकतो, तिचा संचय करू शकतो. आणि ती कृपा करण्यासाठी जीवनामध्ये श्री गुरु अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणूनच अगोदरचा तो विषय झाला तो श्री गुरुच्या संबंधाने झाला. आणि नंतर जो विषय सांगितला तो ज्ञानेश्वरी हा विषय सांगितला. ज्ञानेश्वरी अत्यंत महत्वाची. का ज्ञानेश्वरीवर बोललो त्याचं कारण, आम्ही सकाळी ज्ञानेश्वरी पारायण ऐकलं. बाबांनी विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि तदनंतरच ज्ञानेश्वरी पारायण छान आहे. वैद्य महाराजांनी अगदी छान असं पारायण या ठिकाणी करतायत बाबा. आणि म्हणून त्यांचं जीवन भक्तिमय आहे. पण त्या ज्ञानेश्वरी आणि गाथा या 2 ग्रंथाचा जर संग्रह असेल ना तर अन्य ग्रंथांची आपल्याला आवश्यकता नाही. हे ठामपणे मी सांगेन. ज्ञानेश्वरीमध्ये व्यासांच्या मताचा मागोवा घेतलेला आहे. भाष्यकाराचे वाटत बसून व्यासांचा मागोवा घेतो. ज्ञानोबराय म्हणले मी ज्ञानेश्वरी सांगतोय, मी माझ्या मताने सांगत नाही, मी व्यासांचा मागोवा घेतोय. भाष्यकार होऊन गेले त्या भाष्यकारांना मी विचारतोय. म्हणजे जे अन्य ग्रंथांचं तत्वज्ञान ते ज्ञानोबराय आणि ज्ञानेश्वरी सांगतात. 4 वेद
तुकोबारायांनी गाठामध्ये सांगितलं. अन्य ग्रंथ शिकवणारा असं मी म्हणणार नाही, परंतु आपल्या संतांनी आपल्यासाठी फार मोठा परवडी फार मोठा अनमोल ठेवा आपल्यासाठी ठेवलेला आहे. म्हणून मनुष्याचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं असं वाटत असेल, ज्याला वाटतं ना माझ्या वरती आलेलं संकट, मला पडलेला प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, नका कोणाला विचारावं. विचारा ज्ञानोबारायांना, विचारा तुकोबारायांना. हे दोन संत आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतात. एवढे विशेष आणि अलौकिक असलेला ग्रंथ आपल्याकडे आपण त्याचं पारायण करतो, आणि म्हणून ही थोडीशी सांगण्याचा थोडासा छोटासा प्रयत्न, आणि तो प्रयत्न मी तुमच्या बाबांच्या वडील बाबांच्या कृपेनं तो केला. झालेली सेवा या ठिकाणी श्री गुरु बाबांच्या चरणावरती, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. कुंडली Nani